जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। खरा तू एकची धर्म जगाला ते मार पावे, जगीचे दीनाधिपतिता, जगीचे दीनपद दलिता, तयाचा ऊन उठवावे, जगाला ते मार पावे। सन्माननीय व्यासपीठ राजहंसाप्रमाणे दूध आणि पाणी वेगळे करणारे तज्ञ परीक्षक आणि सिग्नेचर। प्रथम मी आपल्याला अभिवादन करते। ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, 32 वर्षाच्या वयामध्ये दड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज आणि शिवरायांना ज्यांनी घडवलं वाढवलं आणि त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा आपल्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही आपल्या भारताची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा सर्व महामानवांना वंदन करून आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते। विठ्ठलाचे निस्सीम भक्त असलेले, सर्वांना मानवतेचा संदेश देणारे धाराशिव जिल्ह्याचे भूषण संत श्रेष्ठ गोरोबा काका यांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेले तेर मौजेवाणीवाडी येथील मी 9वीची विद्यार्थिनी प्रतीक्षा बालाजी केसकर आपल्या समोर विषय मांडत आहे, जाती धर्मापलीकडील भारत। हो, मी विषय मांडत आहे त्या भारताविषयी ज्यावेळी आपण एकत्र राहायचो। हो, मी विषय मांडत आहे त्या भारताविषयी ज्या भारतामध्ये एकेकाळी सोन्याची चिडिया बसया करत होती। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। धर्मासाठी माणूस नसून माणसासाठी धर्म आहे आणि सर्व धर्म समभाव हेच माणसाचे कर्म आहे। आपल्या भारत देशामध्ये अनेक धर्माच्या पंथाच्या समुदायातील अनेक लोक एकत्र राहतात। प्रत्येकाचे सण असतील, उत्सव असतील, कार्यक्रम असतील, आपण सर्वजण मिळून मिसळून सहभाग घेतो आणि कार्यक्रम करतो। का असं म्हणतो का की तू या जातीचा आणि त्या जातीच्या कार्यक्रमामध्ये कसे सहभाग घेऊ? एवढंच नाही तर आपल्या मातृभूमीच्या रक्षणावेळी सैनिक असं म्हणतात का की मी या जातीचा, तो त्या जातीचा, मग मी काय म्हणू? त्यांनी जर असं म्हणलं असतं तर आपण कुठे असतो? स्वातंत्र्य झालं नसतं। त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या मातृभूमीचे रक्षण केले आणि आज आपण इथे आहोत। पण आज आपण या जाती आपण आज मला असं वाटतं की आपल्या देशातील जी आजची भावी पिढी आहे ती वैज्ञानिक दृष्टिकोनाची असून आज आपला देश सर्वपरी सक्षम आहे। पण माझी खंत अशी आहे की आपण कुठेही गेलो, कोणत्याही कामानिमित्त शासकीय अथवा खाजगी कार्यालयामध्ये एखादा फॉर्म भरत असताना आपल्याला आपल्या जातीचा उल्लेख करावा लागतो। एवढेच नाही तर गुणवत्ता अधिकाऱ्यांना देखील जातीपातीचा खड्डा करतात। मला सांगा, हे बरोबर आहे का? या गोष्टीचा जर विचार केला तर मला असा प्रश्न पडतो की आपला भारत देश खरंच जाती धर्मापलीकडील भारत देश आहे का? हो, हा तोच भारत देश आहे का ज्यावेळी आपली अर्थव्यवस्था बिकट होती त्याला बळकट करणारे आपल्या देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग होते, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सारखे थोर वैज्ञानिक होऊन गेले होते। हा तोच भारत देश आहे का? आपण या जातीपातीच्या भांडणामध्ये आपण आपल्या माणुसकी विसरतोय। माणूस म्हणजे काय हे आपण विसरून गेलो। आपण ज्या मातीत जन्माला आलो त्याच मातीत मुक्या जनावरांना पाणी पाजणारे संत एकनाथ महाराज, याच मातीतले रक्षवलीला सगळे सोयरे म्हणणारे आणि रंजला गांधीला आपलंसं करणारे संत तुकाराम महाराज, याच मातीतले आणि सतत स्वच्छतेचे धडे देणारे संत गाडगी बाबा देखील याच मातीतले। या थोर महात्म्यांनी हे विधारक सत्य जाणलं। त्यांनी लोकांना एकत्र करून पटवून दिलं की आपल्या जाती अनेक असल्या तरी मानव धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे। आपण हे विसरून जातोय। संत बहिणाबाईंनी लिहिलेल्या काव्याप्रमाणे, अरे मानसा मानसा तुझी नियत रे बेकार, अरे मानसा मानसा तुझी नियत रे बेकार, तुझ्या हुनही बरं गोठ्यातलं जनावर, तुझ्या हुनही बरं गोठ्यातलं जनावर। माणूस खऱ्या अर्थाने माणूस केव्हा बनू शकेल? तर असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही, असे प्रेम करा ज्याला कधी स्वार्थ असणार नाही, असे हृदय बनवा ज्यात तुम्ही तडा जाणार नाही आणि असे लोक बनवा जे वेळेला तुमचा आरसा आणि वेळेला तुमची सावली बनतील। कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही। आपल्या देशाचे थोर कवी, थोर महात्मे म्हणजे ज्यांनी श्यामचंद हे पुस्तक लिहिलं। आज तुम्हाला समजलंच असेल मी कोणाविषयी बोलते आहे। म्हणजेच आपले गुरुजी, साने गुरुजी, त्यांनी आपल्याला काय शिकवण दिली? हो, त्यांनी आपल्याला शिकवलं
जगीचे दीनाधिपतीचा, जगीचे दीन पद गणिता, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे, अशी त्यांनी आपल्याला शिकवण दिली. आणि आज आपण काय करतोय, आपण पूर्वी कसे होतो आणि आज कसे आहोत याचा आपण विचार करायला पाहिजे. इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं, का केलं असेल हो? याचं कारण काय असेल याचा कोणी विचार केलाय? कारण आपल्यामध्ये त्यांनी लावलेलं जातीयतेमुळे भांडण, आपण भांडत गेलो आणि ते राज्य करत गेले. थोडेफार नाही तर 150 वर्ष राज्य केलं फक्त आपल्या जातीयतेच्या भांडणामुळे. आपल्याला जर कुठेतरी असं वाटत असेल की आपल्यावर इंग्रजांसारख्या दुसऱ्या राष्ट्रांनी सत्ता गाजवू नये, आपल्यावर राज्य करू नये, तर फक्त आणि फक्त आपण एवढंच करायचं, जातीयतेला महत्व न देता फक्त माणुसकीला महत्व दिले पाहिजे असं मला वाटतं. आपल्या देशामध्ये शासकीय नोकऱ्या, खाजगी कार्यालय इत्यादी मध्ये आपल्या जातीयतेला न महत्व देता आपल्या गुणवत्तेला जेव्हा महत्व दिलं जाईल, जेव्हा असं होईल आणि आपण जेव्हा पात्र ठरवू फक्त गुणवत्तेमुळे, तेव्हा आपला भारत देश जाती धर्मापलीकडे भारत देश होईल. आणि मला एवढं सांगायचंय की या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन कोणता तरी धर्म असेल आणि तो सर्वश्रेष्ठ धर्म म्हणजे माणुसकी, एवढंच मला वाटतं. असो, वेळेचे महत्व लक्षात घेता आणि मला खूप काही बोलायचे, उपाय सांगायचे, पण आता मी व्यासपीठाची रजा घेते आणि माझ्या शब्दरूपी सुमनांची तुम्ही ओंजळ स्वीकारली त्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.